काय इथं आपली शरद पवार राष्ट्रवादीची भूमिका आहे? अजित पवारांच्या सोबत आपण जाणार आहोत की स्वतंत्र लढण्यासाठी? आम्ही या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहोत आणि त्याच्याबरोबर आघाडी करून निवडणूक लढवत आहोत. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, उबाटा शिवसेना, काँग्रेस आहे, वंचित आणि मनसे या सर्वांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या निवडणुकीला सामोरं जात आहे. तालुक्यामधून सर्वच पक्षांनी फॉर्म भरलेले आहेत. आम्ही त्याच्यामध्ये काही ठिकाणी एक 2 फॉर्म भरलेले आहेत. आम्ही सर्वांनी जवळजवळ जागा वाटप पण झालेले आहेत. परंतु ज्याचा जिथं सक्षम उमेदवार असेल त्या ठिकाणी ती उमेदवारी देण्याचं आमचं सर्व आघाडीचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं अजितदादा पवार गटाबरोबर आम्ही या संदर्भात पहिले अगोदर आमची चर्चा झाली होती. त्यांच्याशी फोनवर बोललो होतो मी अध्यक्षांशी, पण त्यांनी त्या आमच्या प्रस्तावाला त्यांनी दुजोरा दिला नाही किंवा आम्हाला ते मान्य केलं नाही. आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं त्यावेळेस की आम्हाला एक काही जागा द्या तुम्ही. तर ते म्हणले आमच्याकडेच अनेक उमेदवार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला फक्त आमच्या मागे उभे राहा. पण ते शक्य नाही आहे, कारण कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांना कुठंतरी चांगल्या पद्धतीने ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर न्याय मिळावा, त्यासाठी आम्ही आघाडी करून या ठिकाणी सर्व 5 पक्ष एकत्र येऊन ही निवडणुकीला सामोरं जात आहोत. घड्याळाच्या चिन्हावर लढण्याची पण आपली तयारी होती, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. ते जर वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं असतं तर तशा पद्धतीत झालं असतं. परंतु आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मग ते म्हणले जर तुम्हाला विचारतच नाही तर तुम्ही तुतारी घ्या आणि तशा पद्धतीच्या आम्ही तुतारीच्या चिन्हावर ह्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आणि हे बी फॉर्म सर्व आलेले आहेत. हे मैत्रीपूर्ण लढत असणार आहे का, जसं म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये बघा? नाही, मैत्रीपूर्व लढत नाही. ही लढत आमची आहे ना आघाडी म्हणून, आघाडी विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या विरुद्ध ही खरी लढाई असणार आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.